नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। तर आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की शिवाजी महाराजांना ड्रॉ कसं करायचं। तुम्ही मागील व्हिडिओ नाही बघितले असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन एकदा मागील व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शिवाजी महाराजांना कलर कसं करायचा। आज आपण या चित्रासाठी वॉटर कलर, पेन्सिल कलर, ग्राफाइट पेन्सिल आणि पोस्टर कलरचा वापर करणार आहोत। आपण मागील क्लिप मध्ये बघू शकतात की आपण कसं शिवाजी महाराजांना कलर करत आहोत। याच प्रकारे आज आपण पूर्ण ड्रॉइंग मध्ये त्यांना कलर करणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राइब पण करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या ड्रॉइंगला सुरुवात करूया। आपण बघू शकतात की मी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे। सर्वप्रथम ब्रश मध्ये पाणी घेऊन ज्या ठिकाणी आपल्याला कलर करायचा आहे त्या ठिकाणी पाण्याचा एक फ्लो देऊन द्यायचा आहे। आल्यावर जो कलर द्यायचा आहे तो कलर तयार करून फक्त आपल्याला पाण्यात सोडायचा आहे। पाणी ज्या ठिकाणी कलर घेऊन जाईल त्या ठिकाणी आपल्याला जाऊ द्यायचं आहे। आपण बघू शकतात मी कसं करत आहे, तसंच तुम्हाला पण करायचं आहे। आपण बघू शकतात की मी कसं पाण्यात कलर सोडले, त्याचप्रमाणे तुम्ही पण पाण्यात कलर सोडायचे। बघू शकतात मी पाणी लावलं, नंतर कलर घेतले, कलर जसे पाण्यात सोडले त्याच प्रकारे तुम्ही पण कलर घेऊन पाण्यात सोडायचे आहेत। मला ही प्रोसेस तर समजली असणार, मी पुढची प्रोसेस आता पुढे समजवेल। तोपर्यंत बघा ही प्रोसेस। पण ही व्हिडिओ अर्धवट सोडून नका जाऊ। आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार। आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार। आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबा। मित्रांनो, आपण बघू शकता की आपला फेटा झालेला आहे। आता फेट्यावर जे स्टार आहेत ना ते आपल्याला ब्रश मध्ये व्हाईट कलर घ्यायचा आहे। व्हाईट कलर आणि नॉर्मल प्रमाणात पाणी घ्यायचंय, ते टाकून मी जसे हातावर ब्रश मारला ना तसं हातावर ब्रश मारून आपण स्टार देऊ शकतो। आणि नॉर्मली जे मोठे मोठे स्टार आहेत ते मी ब्रशने देत आहे, ते आपण ब्रशने देऊ शकतो। आणि मध्ये मध्ये आपल्याला जिथे जास्त स्टार पाहिजे तिथे आपण ब्रशने करू शकतो। निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग कहाळीच धडके। मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार। मित्रांनो, आपण बघू शकतात की आपण पेन्सिल शेडिंगला सुरुवात केलेली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं होतं की शिवाजी महाराजांचा जो अर्धा फेटा आहे ना, अर्धा चेहरा आहे तो आपण पेन्सिल शेडिंगने केला होता, तो आपण आता पेन्सिल शेडिंगने करतोय। सर्वप्रथम पेन्सिल घ्यायची, पेन्सिलवर दाब देऊन तो डार्क पोर्शन करायचा आहे। जिथे लाईट पोर्शन आहे तिथे आपल्याला पेन्सिलवरचा दाब हळूहळू कमी करत जायचा आहे। जसं आपण पेन्सिलवरचा दाब हळूहळू कमी करत जाऊ तसं पेन्सिलचा जो डार्क पोर्शन आहे तो हळूहळू लाईट होत जाईल। आणि जिथे आपल्याला स्मूथ करायचं तिथे आपण ब्लाइंडिंग स्टम्पचा यूज करणार आहोत। आपण बघू शकतात मी ब्लाइंडिंग स्टम्पचा मध्ये यूज करतोय तसं। आणि जिथे आपल्याला जे हायलाइट्स पॉइंट येते ते टॉम्बो इरेजरने आपण काढून घेणार आहोत। चला तर बघा एवढी प्रोसेस। संताजी धनाजी रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता। संताजी रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता। संताजी धनाजी रणात दिसता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता। घोड नाही पाणीच पिणार, अरे घोड नाही पाणीच पिणार, चाकर शिवबाच होणार। बाजीराव तो वीरच मोठा, बाजीराव तो वीरच मोठा, कणस
खाऊन लढला पठ्ठा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊन लढला पठ्ठा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊन लढला पठ्ठा घोड तो दौडीत सोडणार हो घोड तो दौडीत सोडणार चाकर शिवबाच होणार जगदंबेच्या कृपा प्रसादे जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे ओ जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे भर भर आम्हीच जाणार मोर आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार na 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 आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार 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 निशान मित्रांनो आपण बघू शकतात की आपलं ऑलमोस्ट ड्रॉइंग झालेलं आहे. लास्टला जे हायलाइट्स पॉईंट उरतात मी ते व्हाईट जेल पेनने देत आहे. आपण बघू शकतात व्हाईट जेल पेनने दिल्यावर आपल्याला जो झेंडा असतो किल्ल्यावर जो झेंडा आहे तो बघू शकतात मी ऑरेंज कलरने दिलेला आहे. जो शिवाजी महाराजांचा गंध आहे तो पण ऑरेंज कलरने दिला आहे. मध्ये मध्ये ऑरेंज कलरचे स्टार पण दिले आहे. आणि खाली जे मी करतोय बघा नॉर्मल जो घरात कापूस असतो त्याच्या मदतीने मी जे खाली ब्लाइंड केलंय ते ब्लर करण्याचा प्रयत्न केलाय. जे शिवाजी महाराजांचा वरचा भाग आहे तो खालच्या पेपरमध्ये ब्लाइंड करण्याचा प्रयत्न केलाय कापसाच्या मदतीने. ते पण आपण कापसाच्या मदतीने करू शकतो. आपल्याकडे जर ब्लाइंडिंग स्टंप नसतील तर आपण कापसाच्या मदतीने जे वरचे आपण ब्लाइंडिंग स्टंप वापरलाय ते पण आपण कापसाच्या मदतीने करू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला हे ड्रॉइंग आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायचं विसरू नका. चला तर मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटलं तुम्हाला हे ड्रॉइंग. मित्रांनो तुम्हाला हे झालेलं ड्रॉइंगचा फोटो हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही लिंक दिलेली मी तिथे जाऊन आपण हा फोटो डाउनलोड करू शकता आणि कम्युनिटी पोस्टमध्ये पण मी हे ड्रॉइंग पोस्ट केलेले आपण तिथे जाऊन पण बघू शकतात. याच्यासाठी मी काय काय यूज केले याचे नाव पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आपण जाऊन तिथे एकदा चेकआउट करू शकतात. चला मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. चला बाय. तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला